नमस्कार, मी आहे ममता. MM पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असा खुशखुशीत अंडा पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी 2 प्रकारचे अंडा पराठा बनवणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही पराठे बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी अंड्याचं मिश्रण बनवायचं आहे. तर बाउलमध्ये 2 ते 3 चमच बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 2 ते 3 चमच बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरवी मिरची बारीक चिरून आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. त्यानंतर ह्यामध्ये थोडी रेड चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकते. आता यामध्ये अंडी फोडून घेते. तुम्हाला जितकी अंडी हवी आहेत तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 3 ते 4 अंडी फोडून घेते. आता ह्याला मी फेटून घेते. तर इथे मी अंड्याचे मिश्रण छान फेटून घेतलं आहे. आता पराठा करायला घेऊया. तर पराठा करण्यासाठी वेगळी अशी कणिक भिजवली नाही आहे. इथे मी चपातीची जी कणिक असते तीच घेतली आहे. तर इथे कणकेचा गोळा घेतला आहे आणि पिठामध्ये घोळून याची मी पोळी लाटून घेते. तर इथे आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे. तर हे बघा, इथे मी पातळ पोळी लाटून घेतली आहे. आता ह्या पोळीवरती तेल लावून घेते आणि ह्यावरती थोडंसं गव्हाची कणिक टाकते. आता ह्याची घडी करून घेते. एकदा असा करून परत तो उचलून असा फोल्ड करायचा आहे. जसं आपण लच्छा पराठाला करतो तसाच अगदी करायचा आहे. आता मी असा गोल करून घेते आणि ह्याला प्रेस करून घेते. याला आपण तेल किंवा तूप लावल्याने पराठा छान खुशखुशीत होतो. आता पुन्हा मी इथे पिठामध्ये घोळून ह्याला मी लाटून घेते. तर हे पहा, इथे मी लाटून घेतलं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही ठेवलं. आता ह्याला मी भाजून घेते. तर तव्याला बटर लावून घेतलं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. आता ह्यावरती पराठा भाजून घेते. तर पराठा भाजताना दोन्ही बाजूने असा छान थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही बाजूने बटर लावून घेते आणि एकाच बाजूने मी जास्त भाजून घेते आणि गॅस बंद करून घेते. आता ही बाजू जास्त भाजली आहे. आता ह्यावरती मी अंड्याचं मिश्रण ओतून घेते आणि ह्याला पसरून घेते. गॅस चालू करून कमी आचेवरती अंड सेट करून घेते. तर हे बघा, अंड सेट झालं आहे. आता ह्याला मी अलगद पलटते. आता इथे मी दुसऱ्या बाजूने सुद्धा अंड्याचं मिश्रण लावून घेते. तुम्हाला हवं असेल तर एकाच बाजूने लावले तरीही चालेल. आता हे थोडंसं सेट झालं की याला पुन्हा मी अलगद असं पलटते आणि दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेते. तर इथे दोन्ही बाजूनी बटर लावून छान मस्त असं भाजून घेते. तर इथे मंद आचेवरती एकदम मस्त खरपूस खुशखुशीत अंड्याचा पराठा तयार झाला आहे. आता दुसरा प्रकार बघूया. तर कणकेचा गोळा घेतला आहे. त्याला पुरीपेक्षा मी थोडंसं जास्त लाटून घेते. आता ह्यावरती मी तेल लावून आणि त्यानंतर पीठ लावून घेते आणि ह्याची घडी करून घेते. आता ह्यावरती पुन्हा तेल लावून पीठ लावून घेते आणि ह्याला पुन्हा दुमडून घेते. आणि ह्याला आता पुन्हा पिठामध्ये घोळून पराठ्यासारखं त्रिकोणी लाटून घेते. थोडंसं ह्याला मी जाड लाटून घेतलं आहे. याला आता भाजून घेते. तर तव्याला बटर लावून घेतलं आहे. यावरती पराठा टाकून दोन्ही बाजूने हलका भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा करून एका बाजूने जास्त भाजून घेते.
तर हे पहा, एका बाजूने जास्त भाजलं आहे. आता मी गॅस बंद करते. तर हे बघा, इथे ही बाजू ओपन दिसते. तर इथे आपल्याला असं चिमट्याने पकडून ह्यामध्ये अंड्याचं मिश्रण सोडायचं आहे. तर इथे मी मिश्रण घातल्यानंतर असं उचलून घेते, म्हणजे कडेपर्यंत मिश्रण पसरतं. आता गॅस चालू करून कमी आचेवरती ह्याला मी भाजून घेते, म्हणजे आतलं अंडं छान भाजून होईल. तर इथे मी दोन्ही बाजूने बटर लावून ह्याला मी छान भाजून घेते. तर हे पहा, थोडासा हा पराठा फुगलेला दिसतोय, कारण जे अंडं आहे ते छान फुगून वर आलेलं आहे, म्हणजे आतलं अंडं छान शिजलेलं आहे. तर इथे याला पॉकेट पराठा म्हणतात आणि हा सुद्धा पराठा मस्त तयार झाला आहे. आता पटकन सर्व करून घेते. तर इथे आपण दोन्ही प्रकारे पराठे बघितले आहेत. तर पॉकेट पराठ्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि जो लच्छा पराठा आहे तो पटकन तयार होतो आणि छान टेस्टीसुद्धा लागतो. तर इथे आपले दोन्ही प्रकारे छान मस्त असे पराठे तयार झाले आहेत. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.